नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त अशा गाईच्या कोवळ्या दुधाची खरवसाची वडी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि हे गाईचं कोवळं दूध आहे, चिकाचं दूध आहे। तर यामध्ये ना आपल्याला एक फुलपात्र गूळ घालायचा। गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता। आपल्याला ना आता यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। आता हा गूळ चांगला विरघळला की ना आपल्याला हे गाळून घ्यायचं, म्हणजे काय तो गुळामध्ये थोडासा काळी कचरा असेल तर तो निघून जाईल। आता इतर डब्यामध्ये आपल्याला ज्या डब्यामध्ये खरवसाच्या वड्या बनवायच्या त्याच डब्यामध्ये मी गाळून घेतलंय। आता आपल्याला गॅसवरती एका कढईमध्ये पाणी ठेवायचे, त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि हा डब्बा आपल्याला या प्रकारे ठेवून द्यायचा आहे। तर इथं आता ना आपण वेलची पूड घालणार आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे। जायफळ घातले ना खूप छान टेस्ट येते। आता ना याच्यावरती आपण झाकण ठेवू, म्हणजे घाम यामध्ये उतरणार नाही आणि वरतून ताट ठेवून देऊ। आता हे आपल्याला असंच अर्धा तास ठेवायचं आहे। तर हे बघा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे। आता ना गाईच्या दुधाच्या काही दुधामध्ये ना फॅट कमी असतं, त्यामुळे एकदम दाटसरपणा त्याला येत नाही। म्हशीचे दूध एकदम पॅक वडी तयार होते। तरी सुद्धा हे बघा मस्त अशी गाईच्या दुधाची वडी तयार झाली। आता ना आपण या बाहेर काढून घेऊया। तर हे बघू शकता किती मस्त अशा आपल्या खरवसाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तर आवडलं तर लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग